आळंदीमध्ये समाधी घ्यायची ठरलेली आहे. का बरं? तर ज्ञानेश्वर माऊलींनी आज पांडुरंगाशी वार्तालाप केला आणि पांडुरंगाला सांगितलं की भगवंता, तुमच्या सानिध्यात मला कायमचं राहायचं. माझा विचार आहे की तुमच्या बाजूलाच समाधी घ्या. भगवंतांनी सांगितलं नाही, तू आळंदीला जा आणि वद्य त्रयोदशीला आळंदीला समाधी घ्यायची. बरं, या ज्ञानेश्वरांनी काय केलेलं आहे? तर ज्ञानेश्वरांनी भगवंताला समाधी घेण्याची परवानगी मागितली, पण त्याच्या अगोदर आपल्यासाठी काय केलेलं आहे? तर आपल्यासाठी ज्ञानेश्वरी, गाथा, हरिपाठ असे एकूण 19 ग्रंथ लिहिले आणि त्याच्यामध्ये विशेष पंढरीची वारी, दिंडी हे सगळं चराचर सृष्टीतल्या सगळ्यांना कळावं आणि भगवत पायी प्रत्येकाचा उद्धार व्हावा हीच तर विचारणा आहे. आणि त्याचबरोबर चांगदेव पासष्टी, अमृतानुभव यासारखे ग्रंथ लिहिलेले. बरं, प्रत्येक ग्रंथाचा विचार करत गेला तर आपण त्या आनंद लहरी कशा येतात किंवा अमृतानुभवामधल्या प्रत्यक्षात आलेले अनुभव भगवंतांनी लिहिलेले आहेत. मग सगळ्या ग्रंथांची रचना केली आणि शहाणे लोक काय करतात ना, आपलं कार्य संपलं की निरोप देतात. आणि आपण बघा, आपण सर्वसामान्य माणसं जायची वेळ आली तरी देवाला वेगवेगळ्या पद्धतीचे नवस सायस बोलून आपला या भूतलावरचा दिवस वाढावा याचा विचार करतो. का आपल्याला माहितीच नसतं ना, आपण इतके सर्वसामान्य आहेत. परंतु जी विभूती जन्माला आलेली असते ते म्हणतात नाही, या चराचर सृष्टीतलं ज्या कार्यासाठी आपण आलेले आहोत ते कार्य संपलं की आता जाण्याची वेळ आलेली. ज्ञानेश्वर माऊलींनी इतर भावंडांशी वार्तालाप केला आणि सांगितलं आपल्या चौघांना आता जायची वेळ आलेली. जायची वेळ आलेली आहे म्हणजे आपली शरीर यात्रा संपवायची इच्छा झाली आणि म्हणूनच तर भगवंताकडे मागणं केलं. भगवंतांनी सुद्धा परवानगी दिली आणि मग भगवंताचा निरोप घेतला आणि भगवंताला सांगितलं, भगवंता आपल्याला मात्र यायचं नाही का? एकटे नाही येणार, राही रुक्माबाई सगळ्यांसोबत तुम्ही येणार आहेत. आणि आनंदाने सगळे पुन्हा दिंड्या पताका घेऊन भजन कीर्तन करत 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 आळंदीत आलेले. बरं, आळंदीमध्ये ते जेव्हा येत होते तेव्हा सगळे संत आलेले, कारण आता सगळ्या संतांना कळून चुकलेलं आहे की आता समाधीची वेळ आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणावर आपण नतमस्तक व्हायचं आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि ते पुन्हा आपल्याला प्रत्यक्षात तर नाही दिसणार आहेत. ते चिरंजीव आहेत पण आपल्याला कुठे दिसणार आहे? आपल्या सर्वसामान्यांचं पुण्य इतकं कुठलं प्रत्यक्षात त्यांचं दर्शन व्हायला? पण संतांनी विचार केला की हे आपल्या सोबतचे आहेत ना, यांना जाताना आपल्याला निरोप देताच आला पाहिजे. सगळी मंडळी आलेली आहेत, सिद्धेश्वराच्या पारावर सगळे जमलेले आहेत. बरं, हा भक्त समुदाय आला तेव्हा त्या नदीच्या एका तीरावर काही, दुसऱ्या तीरावर काही, त्या तीरावरचे इकडे येत आहेत. येताना एकमेकांना सहकार्य करतायत, एकमेकांना हात देत आहेत. कुणी नावेतून येत आहेत, कुणी कोणत्या पद्धतीने त्या तीरावरनं या तीरावर येत आहेत. आळंदीला आलेले. आळंदीला आल्यानंतर सर्व संतांचा 5 दिवसाचा उत्सव सोहळा सुरू झाला. नामदेव म्हणतात की पांडुरंगा तुम्ही आलेला आहे, राही रुक्माबाई आलेला आहे, सगळे संत मंडळी आलेत, पण पांडुरंगा एक काम करा, अहो या आळंदीचं महत्व लोकांना कळालं पाहिजे. कारण जोपर्यंत त्या क्षेत्राचं महत्व कळत नाहीये तोपर्यंत तिथं जाण्यात कुणाला स्वारस्य नाही वाटत. मग बरं, हेही महत्व साध्या सर्वसामान्यांनी सांगितलं तर नाही पटत. प्रत्यक्ष भगवंतालाच साकडं घातलंय नामदेवांनी आणि नामदेवांनी भगवंताला सांगितलंय, पांडुरंगा या आळंदीची फलश्रुती सांगा. भगवंत म्हणतायत ज्या ठिकाणी माझा ज्ञान देव समाधी घेणार आहे
त्याची फलश्रुती तर सांगितलीच पाहिजे. प्रत्यक्ष पांडुरंगाने सांगितलेलं आहे की आळंदीमध्ये जो कोणी नवमीचा उत्सव करेल, नवमी साजरी करेल त्याच्या त्याच्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला बघा नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी या 6 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आळंदीला जाता आलं तर त्याचं काय काय फल येते बघा. आळंदीला गेलात आणि आळंदीला गेल्यानंतर त्या ठिकाणी नवमीचा उत्सव साजरा केला तर जो कोणी नवमीचा उत्सव साजरा करेल तो विष्णू रूप होईल. दशमीचा उत्सव जो साजरा करेल तो सत्वर निजधामाला जाईल. एकादशीचा उत्सव जो कोणी साजरा करेल तेव्हा त्या गजरामध्ये आपल्या बरोबर इतर जनांचाही उद्धार करेल. आणि म्हणून आपण एकादशीचं कीर्तन जरा जास्त महत्वाचं, कारण कीर्तन करणारा तर कीर्तनकार स्वतःचा उद्धार तर करूनच घेतो, पण जो कोणी ऐकेल त्याचाही उद्धार होतो ना, म्हणून आपण एकादशीला कीर्तनाचं महत्व जास्त समजतो. बरं, द्वादशीचा उत्सव जो करेल आळंदीमध्ये तो स्वतः ज्ञानेश्वरांच्या पदाला जाईल. त्रयोदशीचा उत्सव जो कोणी साजरा करेल तो भजन आणि कीर्तनाद्वारे आपला उद्धार करेल. जो चतुर्दशीचा उत्सव करेल आणि काला करेल, चतुर्दशीला विशेषतः तो उत्सव करत असताना जो काला करेल त्याचा नक्कीच उद्धार झाला. म्हणून पांडुरंग म्हणतात, नामदेवा आळंदीचा एवढा महत्वाचा सगळा सोपस्कार मी सांगितला. त्या आळंदीमध्ये आता हे ज्ञानेश्वर माऊली समाधी घेत आहेत. हे सगळे जण म्हणतायत तेव्हा देवाने बघितलं की जो तो उत्सुक आहे पण एकमेकांमध्ये वार्तालाप करू लागले तर वेळ होईल. देवाने सांगितलं थांबा थांबा थांबा, एवढ्या सगळ्या चर्चा करू लागलात ते समाधी सोहळ्याला उशीर होईल. म्हणून आता तुम्ही चर्चा करू नका. चर्चा करू नका म्हटलं की सगळेजण सिद्धेश्वराच्या जवळ आलेले. पांडुरंगाने ठरवलं ज्ञानेश्वरा मी स्वतः समाधी देणार, म्हणजे ज्ञानेश्वरांना प्रत्यक्षात पांडुरंगांनी समाधी दिलेली आहे. आता ते देतायत म्हणल्यानंतर अहो फक्त सगळे संत आले नाहीये, ही सगळी बातमी कळाली तेव्हा स्वर्गातून सर्व देवता आळंदीमध्ये आलेल्या आहेत. यम, वरुण, ब्रह्मदेव सगळ्या देवता आलेल्या आहेत. गरुडावर बसून रुक्मिणी माता आलेल्या आहेत, सत्यभामा आलेल्या आहेत. राही एवढी गर्दी जमलेली आहे. दिंड्या, पताके, जयघोष, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, गोपाल कृष्ण भगवान की जय. एक 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 करत देवांची विमानं त्या आळंदीमध्ये उतरतायत. अहो एवढी गर्दी झालेली. बरं, ती गर्दी ऐकून गंधर्व आलेले आहेत. गंधर्वांनी सांगितलं एवढा जय जयकार चाललाय, माझं गायन झालं पाहिजे. गंधर्व उतरले. ध्रुव, अंबरीश राजे सगळे आलेले आहेत. आणि त्याच बरोबर या गोपिकाही आल्या. आणि गोपिकांनी मात्र कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. आणि या गोपिकांनी सुवर्ण ताट घेतलेले आहेत. त्या म्हणतायत आता आम्ही या ज्ञानेश्वरांना ओवाळणार आहे. सगळं झालेलं आहे. आणि सगळं झाल्यानंतर रुक्मिणी माता समोर आल्या आणि पांडुरंगाला विचारत्या झाल्या की देवा मला एक गोष्ट सांगा की या कलीमध्ये लोकांमध्ये दोष का जास्त आहे. कारण या कलीचा काळ आहे ना, या कालखंडामध्ये बघा लोकांमध्ये दोषच जास्त आहेत, सात्विकता फार कमी आहे. बरं, कलीने हेही सांगितलेलं आहे ना की ज्या ठिकाणी सात्विकता असेल त्या ठिकाणी मी त्रास देणार नाही. पण रुक्मिणी मातेला प्रश्न पडला आणि रुक्मिणी मातेनं पांडुरंगाला विचारलेले की देवा या कलीमध्ये दोष का जास्त आहेत सांगा बरं. देव म्हणतात ऐका, कृष्णावतार संपला आणि त्यावेळेला पांडव महापंथास निघून गेले.
कृष्णावतार संपल्यानंतर पांडव महापंथच निघून गेले आणि आता राज्य आलं जनमेजयाचं. काही कालखंडापर्यंत त्यांनी राज्य केलं. मग शक सुरू झाले आणि त्याच्यामध्ये उज्जैनला विक्रम शक सुरू झाला. 135 वर्ष त्या ठिकाणी तो शक झाला. नंतर प्रतिष्ठान नगरीमध्ये पैठणला शालिवाहन शक सुरू झाला. 18,000 वर्ष पर्यंत तो चालला. आपण प्रतिष्ठान नगरीच्या जवळ राहतो, किती पुण्यवान आहेत आपण. 18,000 वर्षापर्यंत तो झाला. बरं, त्याचा पहिला राजा भोज झाला. त्याच्यानंतर तो अतिशय धार्मिक होता, त्यामुळे धार्मिक वातावरण सगळीकडे होतं. पण त्याच्यानंतर पुढे पुढे काय झालं की हे राजे भ्रष्ट झाले, संपत्तीच्या मोहात येऊ लागले. आणि संपत्तीच्या मोहात येत असल्या कारणाने यौवनांच्या संपर्कात यायला लागले. आणि यौवनांच्या संपर्कात आले. आजही आपण बघतो, कुणीतरी काही देतो म्हणलं की आमिषाला बळी पडून आपलं हिंदुत्व बाजूला सोडून दुसरा धर्म स्वीकारायला सुद्धा लोक जातात. केवढा चांगला आहे आपला हिंदू धर्म. त्या हिंदू धर्माचा पताका आपण अयोध्येला कालच बघितला. एवढा चांगला धर्म असताना सुद्धा या राजांना संपत्ती प्राप्त करायची होती आणि म्हणून हे राजे यौवनांच्या संपर्कात यायला लागले आणि आपला धर्म सोडून जास्तीत जास्त राजे यौवनच बनले. आता हिंदू धर्म रसातळाला जाईल हा विचार भगवंताच्या मनात आला आणि भगवंताने अवतार घेण्याचं ठरवलं. आणि म्हणूनच राजे भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष जडले. म्हणजे जेव्हा राजा चांगला असतो तेव्हा प्रजा राजाच्याच पावलावर पाऊल ठेवते. राजे भ्रष्ट झाले की प्रजा भ्रष्ट होते आणि मग ठाई ठाई त्यांच्यात दोष निर्माण होऊ लागले. मग इही अवतार घेतले कली दोष हरावा. आणि हाच कलियुगातला दोष नष्ट व्हावा म्हणून ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यासारख्या देवता ते रूप घेऊन करणार. बरं, हे सगळं सांगितल्यानंतर आता पुंडलिकाने सांगितलं की भगवंता, या आळंदीच्या बाजूला चतुर्सीमा आहे, या आजूबाजूचं काहीतरी असेल ना महत्व. रुक्मिणी मातेनं दोष का निर्माण झालेत कलीचे हा प्रश्न विचारलाय. रुक्मिणी मातेचं पांडुरंगाने उत्तर दिल्याबरोबर पुंडलिकाने आळंदीच्या बाजूला काय आहे या चतुर्सीमेचं थोडं वर्णन करून सांगा म्हणून सांगितलं. भगवंताने सांगितलं की याच आळंदी नगरीच्या दक्षिण दिशेला पुण्येश्वर आहे. त्या पुण्येश्वरामुळेच पुणे हे नाव प्राप्त झाले. मूळ पीठी नागेंद्री या शब्दावरून तिथं मुळा, मुठा नदी आजूबाजूला आहेत. या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम तिथं आहे. हे सगळं आजूबाजूचं वर्णन सांगितलं. आणि हे सगळं म्हणत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या भावंडांकडे बघितलं आणि त्या 3ही भावंडाकडे एक नजरेचा कटाक्ष टाकला. त्यावेळेला मुक्ताबाईकडे बघितलं आणि जरा कळवळून आलं, माझी काही चूक होते का? या हिचा कोणताच मार्ग मी न स्वीकारता समाधी घेतोय. थोडं वाईट वाटायला लागलं. वाईट वाटत असताना डोळ्यात धारा यायला लागल्या. पण पुन्हा आठवलं नाही, यात नाही गुंतायचं. लगेच त्यांनी 3ही भावंडाला सांगितलं, तुम्ही सुद्धा सगळेजण लवकरच समाधी घ्या बरं का, तर आज माझा समाधीचा दिवस आलेला आहे. रुक्मिणी मातेने सांगितलं की देवा, त्याच्या आधी आपल्याला भोजन झालं पाहिजे, कारण हा 5 दिवसाचा सोहळा आहे. भोजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे. त्वरितच विश्वकर्म्याला बोलवण्यात आलं. विश्वकर्म्याने सगळ्या अन्नाची, तिथली आसन व्यवस्था, अन्न व्यवस्था सगळी केली. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक झाला.
रुक्मिणी माता, राई माता त्या म्हणतात आम्ही वाढतो, त्या स्वतः वाढायला बसल्यात. सगळी संत मंडळी आजूबाजूला बसलेली आहे, मध्ये ज्ञानेश्वरांना बसवलेलं, एकमेकांना घास घालतायत, प्रसाद देत आहेत. जेवण झाली. पांडुरंगाने विचार केला की जेवण असताना सुद्धा जे ब्राह्मण वर्ग आहे त्यांचं सुद्धा पूजन झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी भोजनाच्या ठिकाणी ब्राह्मणांचं पाय धुणं, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून चरण धुवून त्यांच्या डोक्यावर मंजिरी वाहणं किती पुण्यप्रद आहे भगवंतांनी स्वतः दाखवून दिलं. पांडुरंगाने त्याच पद्धतीने ब्राह्मणांचं चरण प्रक्षालन केलं, मंजिरी वाहिल्या डोक्यावर, आणि पांडुरंगाने स्वतः विडे दिले. पंचपक्वान्नाचं जेवण होतं. त्याच्यामध्ये कामधेनूचं दूध, दही, तूप, वरण, भात, पंचपक्वान्न सगळं अगदी यथेच्छ जेवण. बरं नुसते एकटे जेवले नाही, येणारा जाणारा म्हणतात अहो या प्रसाद घ्या, प्रसाद द्या. कारण बघा भगवंताचं कार्य ज्या ठिकाणी चाललेलं असतं त्या ठिकाणी प्रसाद घेतलाच पाहिजे. प्रसादही घेणं झाला. आणि आता ज्ञानेश्वरांना समाधी द्यायची आहे, सगळं झालेलं. समाधीची जागा साफ करायला नामदेवांनी आपल्या पुत्राला पाठवलं, जा समाधीची जागा साफ करा. समाधीची जागा साफ करण्यात आली, त्याच्यावर आसन घालण्यात आलं. आणि आता एक एक जण ज्ञानेश्वरांच्या जवळ येत आहे. कोणी सगळे गावातले लोक आले, त्यांनी या 4 भावंडांना रेशमी वस्त्रालंकार दिलेले. कल्पना करा, आजच्या काही दिवस पूर्वी खायला सुद्धा कोणी देत नव्हतं. या विभूतींचं कार्य जेव्हा लक्षात आलं तेव्हा प्रत्येक जण कोणी रेशमी वस्त्र देत आहे, ज्याला जे घडेल ते देत आहे. कोणी चरण धुत आहे, कोणी फुलं वाहत आहे, कोणी कोणकोणत्या पद्धतीने त्यांची सेवा करतील सांगता येत नाही. दशमीला हा सगळा सोपस्कार झाला, दिंडी निघाली, हे सगळं झालं. एकादशीला जागर झाला. नामदेवांना सांगण्यात आलं ज्ञानेश्वरांनी, ज्या ज्या वेळेला कीर्तनाची वेळ होत होती त्यावेळेला ज्ञानेश्वरांना नामदेवांचं कीर्तन फार आवडायचं. ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सांगितलं आज कीर्तन तुम्ही करणार आहात. एकादशीचं कीर्तन झालं. आणि ज्या वेळेला नामदेव कीर्तनाला उभे राहायचे त्यावेळेला ज्ञानेश्वर हातामध्ये टाळ घेऊन उभे राहायचे. आणि पांडुरंगाला तर सुचायचंच नाही हो, अहो समोर येऊन ते नाचायचे त्या कीर्तनामध्ये. म्हणजे आपल्या कटीवरचं वस्त्र सांभाळल्या जात नाही याचंही भान नसताना पांडुरंग नाचायचे. आणि आज त्रयोदशीचा दिवस उगवला. ही पुण्यतिथी नसून द्वादशीची त्रयोदशी झालेली आहे. म्हणजे या दिवशी काय झालेलं आहे की सकाळी 21 घटकापर्यंत द्वादशी आणि दुपारून त्रयोदशी लागली. ज्ञानेश्वरांनी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास समाधी घेतली. आता ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशीचं वर्णन असं आहे की त्या दिवशी सगळीकडे दीपमाळा लावण्यात आलेल्या आहेत, झेंडे लावण्यात आलेले आहेत, रेशमी वस्त्र सर्वांनी परिधान केलेले आहेत. कारण ज्यांनी ज्यांनी आहेर म्हणून दिलेले ते सगळं रेशमी वस्त्र सगळ्यांच्या जवळ आहेत. गाव सजविण्यात आलेले, घराघरांमध्ये घराघरांवर तोरणं लागलेली आहेत, सडे रांगोळ्या सगळं अगदी गाव सजविण्यात आलेलं. जिकडे तिकडे चांदणी सारखं सगळं चमचम चमचम करत होतं. चक्रे फिरायला लागलेली आहेत आणि ही 4 भावंड मात्र अत्यंत शांत. या 4ही भावंडांना अलंकार सजविण्यात आलेले, चढविण्यात आलेले. तेव्हा त्यांना आतून दाटून येत होतं. कारण ज्ञानेश्वरांनी सारखं मुक्ताबाईकडे पाहून त्यांच्या मनामध्ये विचार येत होता आता सोडायचंय. चराचर सृष्टीमध्ये आपला एकमेकांचा सहवास सुटणार आहे, तो पुन्हा कधीही येणार नाही. हा विरह आतून ज्ञानेश्वरांना जास्त जाणवत होता. रुक्मिणी मातेने बघितलं आणि पांडुरंगाजवळ गेल्या आणि त्यांना सांगतायत जरा तुम्हीच समजवा ना त्यांना.
रुक्मिणी माता समजाव म्हणून सांगतायत, तेव्हा प्रत्यक्षात भगवंतानी ज्ञानेश्वरांना समजवलेलं. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई, पुंडलिक, हनुमंतराय, रुक्माबाई, सत्यभामा, राही, परिसा, भागवत सगळे सगळे आता समाधी सोहळ्याच्या तिथं जमा झालेले. गोरा कुंभार, निळकंठ आदी सर्व मंडळी यांची जेवणं झाली आहे. जेवणं करून एक 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 जण आलेले आहेत. ज्ञानेश्वरांचं भोजन झालं. त्यांना त्या आसनावर बसवलं. कोणी छत्र धरतंय त्यांच्यावर, कोणी चामर धरतंय, कोणी लिंब लावून ओवाळतंय, कोणी सुपाऱ्या, कोणी पिवळे पितांबर, ज्याला जे जमेल ते आणतायत, त्यांच्या चरणावर वाहतायत, ओवाळतायत. कोणी भगवे वस्त्र दिलेले, कोणी धूप दीप ओवाळतायत आणि कोणी आरत्या म्हणतायत. आरती म्हणायला सुरुवात केली की स्वतःच पांडुरंग समोर आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांची पूजा केली. ती पूजा झाल्याबरोबर ज्ञानेश्वरांनी नमन केलं. हे ज्ञानेश्वरांचं नमन 108 ओव्यांचं. नंतर निवृत्तीनाथांनी नमन केलं. त्यांचं नमन हे 12 कडव्यांचं. सोपन देवांनी नमन केलं. त्यांचं नमन 10 कडव्यांचं आहे. आणि मग मुक्ताबाईनं नमन केलं. मुक्ताबाईचं नमन 8 कडव्यांचं. त्यांचं सगळ्यांचं नमन झाल्यानंतर पुंडलिकाने नमन केलं. पुंडलिकाचं नमन 8 कडव्यांचं. सगळ्यांनी नमन केलं. कारण ज्या ठिकाणी भगवत कथा होते, भगवत चरण होतं, त्या दिवशीपासून या नमनाला जास्त प्रसिद्धी मिळाली. नमन करायलाच पाहिजे. गजर भगवंताचा करायलाच पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांजवळ गेल्या आणि त्यांना वाटलं की आता ज्ञानेश्वर समाधीत गेल्यावर मला बोलणं होणार नाहीये. हळूच त्या ज्ञानेश्वरांच्या जवळ गेल्या आणि ज्ञानेश्वरांच्या जवळ जाऊन म्हटलं, ज्ञानदेवा, पांडुरंगाला सांगा ना, रुक्मिणी मातेला सांगा, तुम्ही गेल्यानंतर माझी काळजी कोण घेईल? माझी काळजी त्यांना घ्यायला सांगा. गैवरून येत आहे सगळ्यांना. कारण आता सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा कुणाची भेट होणार नाहीये. हा अंतिम क्षण आहे एकमेकांच्या सहवासात राहण्याचा. नामदेव म्हणतात, ज्ञानेश्वरा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही मुक्ताबाईला अगदी काळजीपूर्वक सांभाळू, अगदी त्यांची काळजी घेऊ. आणि इतक्यात नामदेवांनी म्हटल्याबरोबर पांडुरंग स्वतः म्हणतात, अगं मुक्ते, तू मुक्त आहेस, तुला काळजी घेण्याची गरज नाहीये. तुझं जाणं येणं नाहीच आहे. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही तुझ्या प्रयाणाला हजर राहू. कारण आता एकेकाचं प्रयाण होणार आहे. आता मुक्ताबाईबद्दल काळजी नाहीये, काळजी करायचीच गरज नाही, ज्ञानेश्वरांनी मनोमनी ठरवलेलं आहे. कारण बघा, आपण जाताना सुद्धा आपल्या अगदी प्रिय लोकांची कुणाला तरी बोलून जातो, हे लक्ष ठेवा बरं का. कारण लक्ष ठेवणं म्हणजे आपल्या अंतःकरणाचं माणूस आपल्यापासून दूर जात आहे, तेव्हा तितक्याच अंतःकरणाच्या माणसाला त्याची काळजी घ्यायला सांगायचं असतं. ज्ञानदेवांना मुक्ताबाईबद्दल काळजी वाटली होती, पण आता पांडुरंगाने सांगितलं काळजी करू नका. काळजीची गरजच नाहीये ना. आता निवृत्तीनाथ यांच्याकडे लक्ष दिलं आणि निवृत्तीनाथांकडे लक्ष गेल्याबरोबर निवृत्तीनाथांनी विचार, बरेच समजूतदार आहेत होते. वय तरी किती हो, 2 वर्षाचं अंतर. 2 वर्षांनी मोठे असून सुद्धा अत्यंत समजूतदारपणाने वागलेले. पण आता निवृत्तीनाथांना अतिशय गहिवरून आलेले. नामदेवांनी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि गुरुदेव येतो आम्ही म्हणून सांगितलंय. गुरुदेव येतो म्हणून सांगितल्या बरोबर
निवृत्तीनाथांना आतून उमाळा आलेला आहे आणि ते म्हणतायत की अरे आपण एकत्र होतो, आम्हाला तुम्ही सोडून जाताय. हरिणी विन खोपी पडियेली ओस. हरिणी बाहेर गेली तर खोपी ओस पडते. दश दिशा पाडस भ्रमताती. हरिणी मध्ये नसेल तर त्या झोपडीमध्ये त्या पाडसाला राहत नाहीये, ती इतरत्र बघायला जाते. ज्ञानेश्वरा, आपण आम्हाला सोडून जाताय, आमचं कसं होणार आहे? आम्हाला तुमचा विरह किती येतोय. मायबाप जेव्हा गेले आपल्याला सोडून, तेव्हा सुद्धा मी मन घट्ट केलं होतं, धीर धरला होता. पण आता तुम्ही आम्हाला सोडून जाता, तुम्ही सोडून जाताना आम्हाला कसं राहावेल? अगदी आतून उमाळा येतोय. आणि तो उमाळा येत असताना नामदेवांनी बघितला आणि पुन्हा नामदेव भगवंताकडे जातात. भगवंता, निवृत्तीनाथांना समजवा हो, त्यांना नाही सहन होत. मग सगळेजण रडतायत, सगळ्यांच्या डोळ्यात आसू येत आहेत, प्रत्येक जण आसू पुसतायत. पुन्हा धीर गंभीरतेनं पुन्हा त्याच प्रसंगाला पुढे जायला तयार होत आहेत. सर्वांच्या विधी झाल्या, आसन तयार झालं. प्रत्यक्ष पांडुरंगाने आणि रुक्मिणी मातेने दोन्ही दंडाला धरलं. हळू 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 त्या समाधी स्थळापर्यंत नेलं. आता समाधी द्यायची वेळ आलेली आहे. सर्व विधी संपले. देव आणि निवृत्तीनाथ एकीकडून देवाने धरलेलं आहे, एकीकडून निवृत्तीनाथाने धरलेलं आहे ज्ञानेश्वरांना. आणि हळू 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 पायऱ्या उतरत उतरत समाधी स्थानावर आणलं. दोन्ही हात धरून गुहेत समाधीच्या जागेवर नेलं आणि तिथं ज्ञानदेवांना बसवलं. तेव्हा तो दिवस 1218 शके 1218 कार्तिक वद्य त्रयोदशी. आपल्या दृष्टीने आपली तारीख म्हणजे 25/11/1296. दुपारी 2:30च्या सुमारास तिथं नेलेलं आहे. आणि सगळा सोहळा सगळे देवादिक पाहत आहेत. संत मंडळी सगळ्यांनी बघितला आणि हळूहळू करत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली आहे. अर्धोन्मिली डोळे मिटलेले आहेत आणि त्यावेळेला ते समाधीत गाढ समाधीमध्ये चाललेले, चिरंजीव समाधीमध्ये चाललेले आहेत. आणि हळूहळू बाहेर येत आहेत. बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथांनी ती शिळा पुढे सरकवली आहे, ज्ञानेश्वर समाधीत गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते समाधी आपण फुलं ठेवून. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली समाधी चिरंजीव. परंतु त्यावेळेला बाकी लोकांनी सांगितलं पांडुरंगाला की या ज्ञानेश्वरांबद्दल काहीतरी तुम्ही सांगाल ना. तर त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलेलं आहे की जोपर्यंत चराचर सृष्टीमध्ये चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ज्ञानेश्वर समाधीत राहतील. आणि जो कोणी ज्ञानदेवाचा जप करत राहील त्याला ते ज्ञान मिळेल. आपण सुद्धा ज्ञानेश्वरांचं दिवसातून कित्येक वेळेला नामस्मरण करावं, जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये वाढ होईल, अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या वाणीला विराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जात पात